वेगळं अंग असलेला माणूस आणि कवितेकडे गंभीरपणानं पाहणारा, कवितेवरती भाष्य करणारा, गंभीर प्रकृतीनं कविता लिहिणारा असे फमू आज इथे अध्यक्ष म्हणून प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित आहेत. तर त्यांना मी या कविता संग्रहाचं प्रकाशन करण्याची विनंती करतो. वामन देशपांडे यांच्या हस्ते या सीडीचं प्रकाशन व्हावं. आज मला अतिशय आठवण होते ती वपूंची, कारण वपूंमुळे माझी तिची ओळख झाली, वपूंच्या घरात ओळख झाली. आणि एक कवितेने बहरलेलं झाड, वपूने मला ओळख करून दिली त्या कवितेने बहरलेल्या झाडाच्या. आणि शुभाच्या माझ्याकडे असंख्य आठवणी आहेत. मुख्य म्हणजे तिच्या घरातल्या आठवणी आहेत. तिचं घर समुद्रात होतं. मला इतका आनंद व्हायचा की मी वरळीला किती वेळा जायचो आणि शुभासुद्धा आमच्या बॉम्बे सेंट्रलच्या घरी किती वेळा यायची. आठवणींच्या जुन्या पुलावर उभं राहिलं की शुभाच्या आठवणींचे शेकडो काजवे माझ्या डोळ्यासमोर यायला लागतात. इतक्या आठवणी आहेत. खरं सांगायचं म्हणजे शुभा ही कविता लिहित नाही, शुभा कविता जगतीये. ते सगळं जगणं त्यातनं त्या कवितेत. मी जेव्हा तो रंगसंग्रह वाचला आणि मला असं वाटलं की मला नवीन काहीच नव्हतं, कारण मी सगळं ऐकलेलं होतं. पण सांगू का, सायंकालीन आभाळ जेव्हा रंगतं ना, तेव्हा तुम्हाला असं तसं आकृतीबंध सांगता येत नाही, पण सायंकालीन आभाळ एक आयुष्यातलं फार असं पाहत राहावं, अनुभवत राहावं, तशा शुभाच्या कविता आहेत. त्यांना असं ओंजळीत, अर्थाच्या ओंजळीत जर घ्यायला गेलो तर अर्थ सापडणार नाही त्यात. कारण का की शुभाच्या ज्या कविता आहेत, आता खरं सांगायचं म्हणजे मला मगाशी बसलो होतो तेव्हा मला रंगांचा उघडून या पंखा सांज कुणीही केली, काळोखाच्या दारावरती नक्षत्रांच्या वेली, त्याची मला आठवण झाली. पाडगावकर मगाशी बोलले, इतकं सुंदर बोलले, इतकं सुंदर बोलले. म्हणलं शुभाचं भाग्य किती आहे की 4-5 मोठ्या कवींनी तिच्या कविता म्हटल्या. एक लक्षात घ्या की जे मोठे कवी आहेत, पाडगावकरांसारखा कवी हिला आशीर्वाद देतोय. आणखीन मोठी गोष्ट काय पाहिजे हो. एक पाडगावकरांसारखा कवी, मला खरं सांगतो की पाडगावकर काय, शिरीष पै, मीच नावं तिला सांगितली की शिरीष पैंच्या कविता ऐकणं, शिरीष पैंच्या सहवासात जाणं, इतका आनंद आहे, इतका आनंद आहे. शिरीष पै नंतर मला शिरीष पै फार कवयित्री आवडतात, कारण त्या कविता जगतात आणि त्या इतका कवितेसारखं बोलतात. तर शिरीष पै नंतर आमची शुभा आहे. म्हणजे कवितेच्या बाबतीत सुद्धा आहे. आणि वृत्ती जी आहे ना, ती कवीची वृत्ती आहे. शेवटी कविता लिहिणं वेगळं आणि कवितेसारखं जगणं वेगळं आहे. शब्दांचे कारखाने अनेकांनी उभे केलेत, त्याला काही नवीन नाही आहे. पण परिबिंब बसके एवढे प्रकाशात त्रैलोक्य थोकडे, शब्दांची व्याप्ती येणे पाडे अनुभवावी, ही ज्ञानदेवांची 3.5 चरणाची ओवी आहे. ते सगळं कवीचं सामर्थ्यात एकवटलंय. ते सामर्थ्य आमच्या शुभाकडे. शुभाच्या कविता तुम्हाला खरं सांगतो, हा समीक्षकांचा खेळ नाहीये, समीक्षकांची गरज नाहीये. कारण जिथे समीक्षकांची गरज असते तिथे ती कविता फसलेली असते. सांगावं लागतं की ही कविता मोठी आहे, ही कविता अशी पहा. अहो, एखादं उमलणारं फूल बघितल्यावर कधी समीक्षकाची गरज लागते का आम्हाला? किंवा एखादा सायंकालीन सूर्यास्त पाहताना कुठल्या समीक्षकाची गरज लागते का? नाही लागत. ज्ञानदेव असताना देखील आम्हाला लागत नाही समीक्षकाची गरज. आणि आताच्या कठीण कविता, मगाशीने उल्लेख केला की कठीण कवींची एवढी पैदास मोठी झालेली आहे की समज आता आईच्या कवितांचं निघालं की जी आनंदी रडते दुःखात कसे ते होई, असं आमचं गोविंदकर जेव्हा म्हणतात. किंवा फमूची जी आईची कविता आहे ना, त्याच्यावर मी इतकं बेहद प्रेम केलंय, इतकं की आई म्हणजे घरात गजबजलेलं गाव असतं आणि ज्या घरात आई नाही ते गलबललेलं गाव असतं. गजबल आणि गलबलमध्ये तोलून धरणारा आई हा श्रेष्ठ कवी आहे फमू शिंदे. हा फमू शिंदेसारखा आहे 24 कविता संग्रहाचा कवी म्हणून मी म्हणत नाही, पण हा युगाचा कवी आहे. आणि एक युगाचा कवी उद्याच्या युगातल्या कवयित्रीच्या
कविता संग्रहाचं प्रकाशन करतो, याहून आणखीन दुसरं भाग्य काय पाहिजे हो? मित्र, मी प्रमुख पाहुणा असल्यामुळं फार बोलण्याची माझ्यावर काही जबाबदारी नाही, कारण जे बोलतात ते मुख पाहुणे आणि जे त्यांचं ऐकून प्रसन्न राहतात ते प्रमुख पाहुणे, अशी ती खरी व्याख्या आहे. कवितेच्या अंतरंगाचं दर्शन सर्वांनी आपल्या मनोगतातून तुम्हाला इथे घडवलेलं आहे. मी फक्त रंगदर्शन घडवणार आहे की या कवयित्रीचा रंग काय आहे, वृत्तीचा रंग काय आहे आणि रंग नावाची जी गोष्ट आहे ती नक्की काय आहे. एक 5-7 मिनिटामध्ये मी आपल्याला सांगणार आहे की वामनरावांनी त्यांच्या मनोगतामध्ये या संग्रहाचं त्यांच्या मनोगतानं उद्घाटन झालेलं आहे. नंतर पुढे कविता आहेत. त्याच्यामध्ये एक वाक्य असं आहे की कवयित्रीच्या जीवनामध्ये सुखदुःखाचे नाना प्रसंग येऊन गेले, संकट आली साहसानं ती सारली सुद्धा, आणि कधीही हे सर्व होत असताना आपल्या तोंडावरचं हसू कधी तिनं मावळू दिलं नाही. या हसण्याचा काय अर्थ असतो ही सोपी गोष्ट नाही. आता परिचय करून दिला, भाग्यवान आहेत अशोक नायगावकर की हास्य कवी असं म्हटलं. आमचा तर परिचय कॉलेजमधले प्राध्यापकसुद्धा हे महाराष्ट्रातले ख्यातनाम हास्यास्पद कवी आहेत असा सुद्धा परिचय करून देतात. आणि मग कवीला असं प्रश्न पडतो की बरीच आपली माहिती या परिचयाकडे आलेली आहे की काय, कशामुळे असा परिचय करून दिला. हे हसणं काय आहे शेवटी. कैफी आझमीची एक गझल आहे, तुम्ही सर्वांनी ऐकली असेल, जगजीत सिंगांनी गायलेली की तुम इतना जो हंस रहे हो क्या गम है जिसको छुपा रहे हो. ही ती हसण्याची खरी गोष्ट आहे की इतरांच्या चेहऱ्यावरची सुखाची जी प्रसन्नता आहे ती आपल्या आंतरिक दुःखानं जर थोडीशी हलत असेल तर मग थोडा वेळ आपण हसणं चेहऱ्यावर जर पांघरलं किंवा रंगवून घेतलं तर काही हसण्यामागची गोष्ट आहे. खरी ही गोष्ट आहे की ज्याला मी हसणं म्हणत असतो ती तरी काय आहे. महाभारतातलं विदुर नावाचं जे पात्र आहे, विदुर नावाची जी व्यक्तिरेखा आहे, तिला खरं तर विनोदाबरोबर जोडणं बरोबर नाही. परंतु पु ल देशपांडे गेल्यानंतर त्यांच्या संबंधी भाईसाठी म्हणून एक छोटी रचना मी लिहिली होती, ललितनं ती छापली होती. त्या कवितेचा शेवट मी असा केला होता की विदुरही विनोदही, विदुरही विनोदही मूळ व्यथेचा विधाता, विदुरही विनोदही मूळ व्यथेचा विधाता, हसणे हसविणे ही दुःखाचीच कृतज्ञता. जीवनातल्या दुःखाला मी तुझा कृतज्ञ आहे असं जर सांगायचं असेल तर ते हसूनच सांगावं लागतं. ही सगळी या सगळ्या मागची जी वृत्ती आहे ती ही आहे, तो रंग आहे. मग हा जर रंग असेल तर कवी म्हणत असतो त्याचा जीव काय असतो. त्याचा एक चिमणीचा जीव असतो असं मी सतत पाहत आलेलो आहे. अगदी नळ बंद आहे परंतु थोडासा ओलसर असा वास एखाद्या चिमणीला आला आणि ती नळावर बसून जिथे वास येतो तिकडे ती तोंड करून शोध घेते कुठे. हा जो चिमणीचा जीव असतो तो साधारणतः भारतीय लोकशाहीतल्या, भारतीय स्वातंत्र्यातल्या सामान्य माणसाचा सुद्धा तोच जीव असतो. हा जीव जो आहे कवीचा तो काय असतो. थेंब टपकतो त्यात तिची भागते तहान, थेंब टपकतो त्यात तिची भागते तहान, घेती जिणे समजून जीव लहान सहान. हे जे समजून घेणं आहे हे फक्त सामान्य माणूस आणि कवी, तुम्हालाही सामान्य माणसाच्या पलीकडचा स्वातंत्र्यात आणि लोकशाहीमध्ये कुठलाही अनुभव येत नाही. मतदानासाठी तुम्ही जाता आणि तो जो एक ठिपका असतो नखावर शाही, तेवढीच फक्त तुमची माझी लोकशाही, ह्याच्या पलीकडे दुसरा अनुभव येत नाही. कारण तो चिमणीचा जीव असतो, कवीचाही तो चिमणीचा जीव असतो, तो जीव असतो. मग या जीवानं आपल्याला हा संग्रह दिलेला आहे.
एक नवीन शब्दही दिला. अनेकदा आपण शुभारंभ हा शब्द आहे